गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक गोडी उभारून वाव महिला संघटनेच्या वतीनं घरगुती गॅस तुटवड्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता संपूर्ण जगभरात उमटत असून सोलापूरमध्येही त्याची झळ जाणवत आहे। शहरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे। विशेषतः सणासुदीच्या काळात ही समस्या अधिक तीव्र झाली आहे। सरकारकडून यावर ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर सोलापुरात वाव महिला संघटनेच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। शहरातील पार्क चौक इथं गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक गुढी उभारण्यात आली। यावेळी गुढीची पूजा करून आरती करण्यात आली आणि नागरिकांना प्रतिकात्मक स्वरूपात कोळसे वाटप करण्यात आलं। हे आंदोलन विद्या लोलगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं। यावेळी वाव महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। गॅस टंचाईच्या प्रश्नाकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली। सिलेंडर हे अत्यंत गरजेचं साधन झालेलं आहे। सिलेंडर शिवाय माणूस जगू शकत नाही, अन्न शिजवू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही सिलेंडरचं गुढी उभी केलेली आहे। कारण की जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला आले रावणाचा वध करून, तेव्हा तिथल्या नागरिकांनी गुढी उभं करून त्यांचं स्वागत केलेलं होतं। तर आम्ही पण असंच रामचंद्राच्या चरणी आज प्रार्थना करत आहोत की भविष्यात कुठलीही टंचाई येऊ दे, परंतु गॅस सिलेंडरची टंचाई कधी येऊ नये, त्याच्यासाठी आम्ही ही गुढी आज उभी। कारण की आता लोकांना सिलेंडर नसेल तर दुसरा पर्याय काय, तर पूर्वी आपण कोळशानी चूल पेटवूनच स्वयंपाक केला जात होता। तर आता नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सांगितलंय की पेट्रोल पंपावरती आम्ही केरोसिन देईन, कोळसा उपलब्ध केला जाईल। त्यामुळे आज आम्ही एकमेकांना कोळसा देऊन की इथून पुढचे दिवस हे आता कोळशाचेच आहेत, चुलीवर स्वयंपाक करा, हेल्दी राहा, हा संदेश देण्यासाठी आम्ही आज कोळसा वाटप केलेला।